तिकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात आज एकनाथ शिंदे गटाचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिठाईचं वाटप केले जाणार आहे। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर वर्धापन दिनाच्या आनंद उत्सवात सहभागी होणार आहेत। तर आपण कोल्हापूरची थेट दृश्य पाहतोय। शिवसेनेकडून मिठाईचं वाटप करून आनंदोत्सव साजरा केला जातोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून हे सेलिब्रेशन केलं जातंय। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय। राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आज हा आनंदोत्सव साजरा केला जातोय। दोन दृश्य आपण बघतोय। पहिली दृश्य आहेत कोल्हापुरातली, जिथे अंबाबाई मंदिरात आरती केल्यानंतर या सगळ्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला। तर दुसरीकडे सोलापुरातली दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिलेली होती। कशा रीतीनं दशक्रिया विधी करत 6 फुटीर खासदारांचा निषेध करण्यात आलेला आहे। त्यामुळे एक दृश्य आहे अंबाबाई मंदिर परिसरातली आणि दुसरी दृश्य आहे सिद्धेश्वर मंदिर परिसरातली। एकीकडे आनंदोत्सव आहे आणि दुसरीकडे निषेध व्यक्त केला जातोय। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मात्र दोन्ही शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जातो। मात्र त्याला किनार आहे बंडखोरीची आणि त्यामुळेच अशी दृश्य आपल्याला राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विधी जे आहेत या फुटीर खासदारांचा केला जातोय। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण आहेत। भाऊ, खरं तर ज्या पद्धतीने एका मृत व्यक्तीचा दशक्रिया विधी होतो त्याच पद्धतीने आपण या सगळ्या फुटीर खासदारांचा विधी करताय, काय नेमक्या भावना आहेत, किती संताप आहे? हिंदू धर्मामध्ये मराठी माणसामध्ये फूट पडण्यासाठी गुजरात्यांचा आसरा घेऊन गुजरात्यांचा चाकरी करतो, परंतु त्याचा निषेध करणं तेवढं कमीच आहे। ज्या शिवसेना स्थापन केली तेव्हापासून गेले 60 वर्षापासून राज्यामधल्या अनेक शाखाप्रमुखांच्या हत्या झाल्या, त्या रक्तातून शिवसेना उभारले। शिवसेना संघर्ष जुना नवाने संघर्ष जुनाच आहे। आम्ही संघर्षातून माणसं उभा करू। 6 गेल्या तर 6 लाख उभा करायची आमची ताकद आहे। ज्या ओमराजे आपल्या जिल्ह्यामध्ये बार्शीचं मतदान दिलं, 50,000चं मतदानाचं लीड आहे, पण त्या भडव्याला ज्या पद्मश्री पाटलांनी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।